नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. देह मोठा विशाल पण फारच चपळ होता. तो धावत धावत एका महालावरून दुसऱ्या महालावर चढत होता. नगर जळू लागले, लोकांचे हाल होऊ लागले. कोट्यवधी आगीच्या भयंकर ज्वाळा अंगावर येऊ लागल्या. अरे बापरे, अगं आई, यावेळी आम्हाला कोण वाचवणार? चोहीकडे असाच ओरडा ऐकू येत होता. आम्ही पूर्वीच सांगितले होते की हा वानर नसून वानराचे रूप घेतलेला कुणी देव आहे. साधूच्या अपमानाचे असेच फळ असते. नगर अनाथांच्या नगराप्रमाणे जळत आहे. हनुमानाने एकाच क्षणात संपूर्ण नगर जाळून टाकले. फक्त बिभीषणाचे घर जाळले नाही. शिव म्हणतात, हे पार्वती, ज्यांनी अग्नी निर्माण केला त्यांचाच दूत हनुमान आहे, म्हणून तो अग्नीमुळे भाजला नाही. हनुमानाने आलटून पालटून सर्व लंका जाळून टाकली. मग त्याने समुद्रात उडी घेतली. शेपूट विझवून श्रमपरिहार करून मग लहान रूप घेतले व हनुमान जानकीपुढे हात जोडून उभा राहिला. हनुमान म्हणाला, हे माते, रघुनाथांनी जशी मला खून दिली तशी ओळखीची वस्तू मला दे. तेव्हा सीतेने केसातून चूडामणी काढून दिला. हनुमानाने मोठ्या आनंदाने तो घेतला. जानकी म्हणाली, हे वत्सा, प्रभूंना माझा प्रणाम निवेदन कर व असे सांग की हे प्रभू, जरी तुम्ही सर्व प्रकारे पूर्णकाम आहात तरी दीन दुःखी लोकांवर दया करणे हे तुमचे ब्रीद आहे. मी दीन आहे म्हणून ते ब्रीद आठवून हे नाथ माझ्यावरील हे मोठे संकट दूर करा. हनुमंता, इंद्रपुत्र जयंताची घटना सांगून प्रभूंना आपल्या बाणाच्या प्रतापाची आठवण करून दे. जर महिन्याभरात नाथ आले नाहीत तर मग मी जिवंत सापडणार नाही. हे हनुमाना, मी आपला प्राण कसा ठेवू? तूही आता जातो आहेस असे म्हणतोस. तुला पाहून मनाला शांतता लाभली होती. मला आता तेच दुःखाचे दिवस व रात्र. हनुमानाने जानकीला समजावून धीर दिला आणि तिच्या चरणकमलांवर नतमस्तक होऊन तो श्रीरामांच्याकडे निघाला. जाताना त्याने प्रचंड गर्जना केली. ती ऐकून राक्षसी गर्भगळीत झाल्या. समुद्र ओलांडून तो पलीकडच्या तीरावर पोहोचला. त्याने वानरांना हर्षध्वनी ऐकवला. हनुमानाला पाहून सर्वजण हर्षभरित झाले आणि तेव्हा वानरांना जणू नवा जन्म मिळाला. हनुमानाचे मुख प्रसन्न होते आणि शरीर सतेज होते. त्यामुळे त्यांना समजले की याने श्रीरामचंद्रांचे काम पूर्ण केले आहे. सर्वजण हनुमानाला भेटले आणि सर्वांना समाधान झाले. जणू तडफडणाऱ्या माशांना पाणी मिळाले. सर्वजण नवीन वृत्तांत विचारत सांगत श्री रघुनाथांच्या जवळ गेले. मग सर्वजण मधुवनात गेले व अंगदाच्या अनुमतीने त्या सर्वांनी मध व फळे खाल्ली. जेव्हा रखवालदार त्यांना मनाई करू लागले तेव्हा ठोसे मारताच ते पळून गेले. सर्वांनी जाऊन ओरडून सांगितले की अंगद मधुवन उद्ध्वस्त करीत आहे. हे ऐकून सुग्रीवाला आनंद झाला की वानर प्रभूंचे कार्य करून आले आहेत. जर सीतेची वार्ता मिळाली नसती तर त्यांनी मधुवनातील फळे कशी खाल्ली असती? अशा प्रकारे राजा सुग्रीव मनात विचार करीत होता. एवढ्यात वानर समूह आला. सर्वांनी सुग्रीवाच्या चरणी मस्तक नमवले. कपिराज सुग्रीव मोठ्या प्रेमाने सर्वांना भेटला. त्याने खुशाली विचारली तेव्हा वानरांनी सांगितले की तुमच्या दर्शनाने सर्व कुशल आहे. श्रीरामांच्या कृपेमुळे कार्य यशस्वी झाले. हे नाथ, हनुमानानेच सर्व काम पार पडले आणि वानरांचे प्राण वाचवले. हे ऐकून सुग्रीव हनुमानाला पुन्हा भेटला आणि सर्व वानरांसह ते श्री रघुनाथांच्या जवळ गेले. श्रीरामांनी पाहिले की वानर काम पुरे करून येत आहेत तेव्हा त्यांच्या मनाला खूप आनंद झाला. दोघे बंधू स्फटिकशिळेवर बसले होते. सर्व वानर त्यांच्या पाया पडले. दयेची राशी असलेले श्री रघुनाथ मोठ्या प्रेमाने सर्वांना मिठी मारून भेटले आणि त्यांनी क्षेमकुशल विचारले. वानर म्हणाले, हे नाथ, तुमच्या चरणकमलांचे दर्शन घडल्याने आता सर्व क्षेम आहे. जामवानाने म्हटले, हे रघुनाथ ऐका. हे नाथ, ज्याच्यावर तुम्ही दया करता त्याचे कल्याण व क्षेम नित्य असते. देव, मनुष्य आणि मुनी सर्वजण त्याच्यावर प्रसन्न असतात. तोच विजयी, तोच विनयी आणि तोच गुणांचा समुद्र बनतो. त्याचीच उत्तम कीर्ती त्रैलोक्यात पसरते. प्रभूंच्या कृपेने सर्व कार्य झाले. आज आमचा जन्म सफळ झाला. हे नाथ, पवनपुत्र हनुमानाची जी कामगिरी आहे तिचे वर्णन 1000 मुखांनीही करता येणार नाही. मग जांबुवानाने हनुमानाची उत्कृष्ट कामगिरी श्री रघुनाथांना सांगितली. हनुमानाची कामगिरी ऐकून
कृपानिधान श्री रामचंद्रांच्या मनाला खूप समाधान वाटले. त्यांनी आनंदाने हनुमानाला पुन्हा आलिंगन दिले आणि म्हटले, वत्सा सांग, सीता कशी आहे आणि ती आपल्या प्राणांचे रक्षण कसे करते? हनुमान म्हणाला, तुमचे नाम रात्रंदिवस तिच्यावर पहारा देते आणि तुमचे ध्यान तिच्यासाठी दरवाजा आहे. ती आपले नेत्र नेहमी आपल्या चरणी लावते, ते कुलूप आहे. मग प्राण जाणार कुठल्या मार्गाने? आजच्यासाठी धन्यवाद.